आमच्या आईला एक नवीनच छंद लागलाय. कोर्टाची तारीख पडली ना की कॅलेंडरवर मोठी खूण करून ठेवते. तारखेला कोर्टात हजर राहते. दिवसभर बसून असते तिथे. समोर काय चाललंय काहीही कळत नाही तिला. माझ्या वडिलांची खूप इच्छा होती मी खूप शिकावं, मोठं वकील व्हावं, पण वकील नाही झाले. प्रोफेसर झाले. आणि मघाशी आतमध्ये ते कोण? माझा धाकटा भाऊ मयूर. मेंटली चॅलेंज्ड आहे. माय गॉड. जन्मापासूनच असा नव्हता तो. लहानपणी टायफॉइड झाला. त्यावेळेला डॉक्टरांनी हेवी डोस दिला. त्याचा परिणाम थेट डोक्यावर झाला. तेव्हापासून तो म्हणजे नेहमीच इतका व्हायलेंट होत नाही, पण ज्यावेळी होतो तेव्हा आज खूप दिवसांनी कोणाशी तरी बोलले. खूप हलकं वाटतंय. आय एम सॉरी मॅडम. आय एम रिअली सॉरी. मी नको ते बोललो तुम्हाला. चूक तुझी नाहीये शेखर. तुला हे काहीच माहित नव्हतं. आणि आता माहित असूनही मी माफी मागण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. तू काय करणार आहेस? हे माझं नशीब आहे आणि ते मलाच भोगायला पाहिजे. आताच म्हणालात मॅडम की माझ्याशी बोलून तुम्हाला हलकं वाटलं. नशीब नाही वाटून घेता येत, पण दुःख वाटून घेता येतं.